उरण येथील यशस्वी हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात आले होते। कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दाऊद शेखला काल मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला आज मुंबईतील कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते। नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती। यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस दाऊदची चौकशी करणार आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबूल केला आहे। त्यानेच यशस्वी शिंदेची हत्या केली आहे। त्याने हत्या का केली, त्याचे आणि यशस्वी शिंदेचे काय संबंध होते याबाबत पोलीस चौकशी करणार आहेत। 25 जुलै रोजी उरणची यशस्वी बेपत्ता झाली होती। ती बेलापूरमध्ये एका सरकारी कंपनीत काम करायची। ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी यशस्वीचा शोध सुरू केला होता। पोलिसांना यशस्वीचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ आढळून आला। मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती। तिच्या चेहऱ्यावर गुप्तांगावर वार करण्यात आले होते। त्यामुळे पोलीस दाऊदच्या शोधात होते। 4 दिवसानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली होती। पोलिसांनी सांगितलं होतं की मुलीचा मृतदेह झाडीत टाकण्यात आला होता। त्यामुळे श्वानांनी तिच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याची शक्यता आहे। दाऊद आणि यशस्वी हे दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखायचे। त्यांचे फोनवर बोलणे देखील व्हायचे। दरम्यान उरणच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे। अनेक राजकीय नेत्यांनी यावरून भाष्य केलं आहे। याशिवाय अनेकांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे। 2 दिवसांपूर्वी या घटनेच्या निषेधार्थ उरणमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।